नमस्कार मंडळी, कॅमेरामन राहुलसोबत मी प्रसाद. VCN न्यूज प्रस्तुत अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या रणसंग्राम या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षको, आज आपली VCN न्यूजची टीम अमरावतीपासून जरा उंच म्हणजेच शिवटेकडीवर आलेली आहे. आणि शिवटेकडीवर जसं काही तुम्हाला माहीत असेल की आपल्या अमरावतीभरातील बरीच लोक इथे प्राणायाम असो, योगा असो, आपलं शरीर सुदृढ करण्यासाठी इथे येतात, ताजी हवा खाण्यासाठी इथे येतात. इथलेच आपण प्रेक्षकांना विचारणार आहोत त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीबद्दल काय वाटतं, त्यांचा नगरसेवक कसा असायला हवा, भावी नगरसेवकांकडनं त्यांना काय काय अपेक्षा आहेत, हे सगळं काही जाणून घ्यायचं आहे. चला तर मग. तर प्रेक्षको, इथे आपल्यासोबत सकाळी फिरणारी मंडळी आहेत, तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटतं. नमस्कार, सगळ्यांचं चर्चेत मनापासून स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न काका, नगरसेवक कसा असायला पाहिजे, तुमच्या मनात काय येतं? नगरसेवक शिक्षित असायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि त्याचं जे प्रेझेंटेशन आहे म्हणजे आपल्या एरियावरती थोडा पॉप्युलर पण असायला पाहिजे, नाहीतर आणि तो लोकल एरियातला असायला पाहिजे, बाहेरचा आणून इम्पोर्ट केलेला नसावा असं वाटतं. काका, हम अभी महापालिका चुनाव को अभी हम सामने जा रहे हैं महापालिका चुनाव के लिए. नगरसेवक अगर हम चुन रहे हैं तो आपके नज़रिए से नगरसेवक कैसा होना चाहिए? अभी हमारे इधर जवाहर गेट प्रभाग से 3 बार एक ही नगर सेवक हमने चुन कर लाए हैं, जो भी सही काम कर रहे हैं अच्छे से, जब बोलो जब काम करने पर आ जाते हैं और अच्छे से सहकार्य कर रहे हैं. हमारी कोशिश है कि अब भी हम उनको ही चुन कर लाएंगे. चौथी बार. ओके, ठीक आहे. काका, तुम्ही नगरसेवक निवडत असताना प्रामुख्याने त्यात कुठल्या गोष्टी बघणार आहात? की फक्त एक पर्टिक्युलर जात धर्म संप्रदायाचा आपला माणूस असो किंवा मग चिन्ह असो त्यालाच मतदान कराल, की उमेदवार निवडत असताना तुम्ही त्यात प्रामुख्याने कुठल्या गोष्टी बघणार? त्याची पात्रता पाहिजे. बोलले तो नगरसेवक कसा आहे, तो आपल्या एरियामधला आहे की बाहेरला आहे. जसं सरांनी म्हटलं की प्रॉपरली आपल्या एरियातला असलं तर फारच चांगलं असते, कारण त्यांना माहीत असते की आपल्या एरियामध्ये काय प्रॉब्लेम आहेत, कुठं काय आहे, कुठं पाण्याची समस्या असते, कुठं नाल्याची समस्या असते. हे जर आपण पाहिलं तर त्या एक नगरचा असला तर त्याला सर्व माहिती असते. तर जेणेकरून अशाच व्यक्तीला निवडून द्या की त्याला सर्व माहिती असणं आवश्यक आहे. जसं उदाहरणार्थ आज अमरावती सिटीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर एकमेव असं माझ्या लक्षात आहे की आदरणीय दिनेश भाऊ त्यांना कुठेही जर उभं केलं तर ते हमखास निवडून येतात, कारण त्यांचं कार्य तसं दिसून राहिलं. हा चांगला आहे. जनतेतला कार्यकर्ता असला तर त्यांना कोणी जात धर्म कोणी पाहणार नाही, एक माणूस पाहतो. जसं मी आदरणीय दिनेश भाऊ, खूप पार्टी कुठली असो काही प्रॉब्लेम नाही, कार्यकर्ता पाहिजे. पार्टी कोणसी भी रहे कार्यकर्ता अच्छा आना चाहिए. नेमकं म्हणजे इथल्या लोकांचं प्रामुख्याने असं म्हणणं आहे की पार्टी कुठली असो, चिन्ह कुठलेही असो, तो काम करणारा असावा. आपको क्या लगता है, नगरसेवक कैसा होना चाहिए? नगरसेवक वही होना कि जैसे जो भी अपना इधर जाता है, अपन जैसे उसके घर पे जाते हैं, अपनी जो समस्या है वो जल्दी सॉल्व करने को होना. वैसे हमारे इधर है वैसा कि वो भी 4 बार निवड के आ गया है और ये बार भी उनका भी है. सब हो सकता है वो भी आ जाए, ये बार उनका ही है, क्योंकि हमारे काम कभी रोकते नहीं. वो कभी भी जाओ, भाव को फ़ोन कर दो, कर देते वो. भाई जी, ये तो हो गया कि नगरसेवक कैसा होना चाहिए. आप खुद अगर एक नगरसेवक चुनते हो तो आप उसमें क्या क्या खूबी देखेंगे? अगर खुद नगरसेवक चुनते हो तो वही सेम कि उसने काम करना चाहिए, थोड़ा पढ़ा लिखा होना चाहिए, उसका भी बाकी नॉलेज होना चाहिए, बाकी जो ऊपर के जो लेवल है उनकी वहाँ पे उनकी अच्छी बात होना चाहिए. और जो अपने से बना है, अपन ने जिसको बचपन से देखा है, वो अगर आगे जाता है तो अपने के लिए अच्छा है, वो होना चाहिए मेन. तुला काय वाटतं, नगरसेवक निवडत असताना तू त्यात कुठल्या गोष्टी प्रामुख्याने बघणार आणि तुझा नगरसेवक कसा असायला पाहिजे? मी तर बघेल की सगळ्यात पहिले तो एक सामान्य माणूस असला पाहिजे आणि जो की लोकांची इंटरॅक्शन करू शकला पाहिजे आणि त्यांनी लवकर ॲक्शन घेतली पाहिजे. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून, म्हणजे फक्त म्हणजे मोठे लोकांचा त्याच्यासोबत म्हणजे स्टुडंट्सचा यांचा सगळ्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. आता प्रश्नाचं स्वरूप जरा आपण बदलूयात की हल्ली आता आपल्याला 4 वार्ड 1 प्रभाग ही बदलती प्रणाली आहे, ही योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्हाला काय वाटतं काका? योग्य आहे. कसं काय? योग्य आहे, कारण की कसं आहे माहिती आहे का की पहिल्यांदा एकसूत्री कारभार चालायचा. आता पहिले आपला जो प्रभाग आहे, आपल्या आजूबाजूचा प्रभाग आहे, तो म्हणून डेव्हलपमेंटसाठी ते पहिल्यांदा त्याच्याबद्दल 4 जण डिसिजन घेऊ शकतात किंवा ते तिथून हे करू शकतात. आणि नंतर मग महापौराबद्दल म्हणजे एक कामाचं एक डिस्ट्रीब्युशन आणि आपापल्या एरियाच्या कामाबद्दल एक म्हणजे एकट्याचं डिसिजन दुसऱ्यावर अवलंबून असायपेक्षा तिथं सगळे मिळून काहीतरी करू शकतात, याच्यासाठी ती गोष्ट चांगली आहे. काका, अभी यही क्वेश्चन आपको रिपीट है कि
जो अभी बदलती प्रभाग प्रणाली है क्या वो सही है या गलत है? अभी जैसे पहले एक नगर सेवक के से चुन कर देते थे, मेयर, महापौर। अभी 4 नगर सेवक चुन कर दे रहे हैं, तो उससे महापौर चुनने में अच्छा ही रहेगा। हाँ, और एकता बनी रहेंगी जैसे। तुम्हाला काय वाटतं काका? प्रभागचं पूर्ण काम होईल सर, पूर्ण ओके होईल. म्हणजे जसं एकच जसा वार्ड निवडून दिला आपण, तो आपल्या नगरचाच पाहतो ना. आज 4 नगरचा तो पूर्ण प्रभाग चांगला स्वच्छ होईल, चांगली सुविधा होईल, खूप चांगला. तुम्हाला काय ते सुविधा वाढेल आणि प्रभाग मोठे झाल्यामुळे एक व्यक्ती एवढा बघू नाही शकत, तेवढे चौघं मिळून बघू शकतात. तो एक फायदा होईल. आता सद्यस्थितीत आणखी एक जरा वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे की महापालिकेमध्ये किमान चपरासाची नोकरी जर आपल्याला मिळवायची असेल तर किमान त्याला 12वी पास लागतो. मग इथे आपण काका पालिकेमध्ये जेव्हा आपण शिक्षण सभापती निवडतो, म्हणजे 30 लोक निवडतात नगरसेवक, तर त्याला किमान पदवीधर किंवा ग्रॅज्युएट असण्याची अट असावी का? नाही, गरज आहे की बा निदान आत्ताच्या ह्याच्यानं शिक्षण निदान पदवीधर असावा असं आहे. पण काही गोष्टी डिपेंड करतात. आता म्हणजे त्याच्या वयानुसार थोडंफार जस्टिफाईड केलं पाहिजे. म्हणजे आता जर का तो 35 ते 45 ते 50 वर्षाच्या आतचा असेल तर तो हमखास ग्रॅज्युएट असावा. पण त्याच्या वरचं जर का असेल तर मग डिपेंडन्सी त्यांच्या काळात काय होतं त्यानुसार माणसाची काही शिक्षण तेवढं महत्त्वाचं आहे, तेवढा अनुभव पण महत्त्वाचा आहे. पण जर 50 वर्षाच्या आजचे उमेदवार असेल तर ते हमखास ग्रॅज्युएट असायलाच पाहिजे, त्याच्यात काही दुमत नाही. आपका क्या कहना है जो शिक्षण सभापति चुन के आते हैं वो ग्रेजुएट होना चाहिए? ग्रेजुएट होना चाहिए, वही फिर सही डिसीजन लेंगे. तुमचं काय मत आहे काका? बरोबर, समाज. आणखी आपल्यासोबत इथे काही मंडळी जुळलेली आहेत. तर तुमचं पण चर्चेत मनापासून स्वागत. नगरसेवक कसा असायला पाहिजे सगळ्यात पहिले तुमच्या मनात काय येतं? मला असं वाटतं की VCN न्यूज जे आज जे कृत्य म्हणजे जे प्रयत्न करत आहे जनतेची मतं जाणून घेण्याचे की नगरसेवक कसा असलं पाहिजे, त्याबद्दल मी प्रथम VCN आहे ना, VCN न्यूजचं मी प्रथम आभार मानतो आहे. कारण आज आपल्याला माहीत आहे की 5 वर्ष होत आहेत आणि या 5 वर्षामध्ये जनता जागृत नसल्यामुळे, कारण 5 वर्षात प्रत्येक माणसं रस्त्यावर उतरतात पण ते प्रशिक्षित नसतात. सगळ्यात महत्त्वाचं असतं की जनप्रबोधन त्यांनी केलं पाहिजे. लोकशाहीला अभिप्रेत असलेलं आपल्या देशामध्ये जे आपण बघतो आहे, आज समीकरण बघतो आहे, त्या समीकरणामध्ये असं होतं आहे की प्रत्येकजण एक जातीचा प्रतिनिधीमधून मैदानामध्ये उतरत असतो. परंतु भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या लोकशाही प्रधान देशामध्ये आपण लोकशाही काय ते लोकांना सांगितली पाहिजे. कारण तीही महत्त्वाचं आहे. फक्त रस्त्याचा विकास करणं हे महत्त्वाचं नाही आहे, नाल्यांचा विकास करणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर समाजामध्ये बंधुभाव किती आहे हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की आज आपल्या देशामध्ये की जी जातीय जी समीकरणं आपण पाहतोय की आज आपल्या देशाचा सामाजिक आणि जर आर्थिक विकास करून घ्यायचा असेल तर जातीय खूप मोठ्या समस्या आपल्या देशामध्ये आहे. आणि त्याचबरोबर एकमेकांमध्ये द्वेषाची भावना आणि मत्यसराची भावना निर्माण करण्याचं कामही आज नगरसेवकांच्या माध्यमातून धर्माच्या नावावर मतं मांडणारी काही मार्तंड लोक या देशामध्ये आहे. पहिली गोष्ट, भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि आपण धर्मनिरपेक्ष राज्य असताना ती संकल्पना आपल्या लोकांपर्यंत घेऊन गेली पाहिजे, हे त्याचं एक कर्तव्य आहे. परंतु आज आपला जो नगरसेवक आहे तो आपल्याला जनतेमध्ये जाताना कधी दिसत नाही आहे. तो 5 वर्षात येतोय, निवडून येतो, हे ठीक आहे, इथपर्यंत योग्य आहे. परंतु 5 वर्षात निवडून आल्यानंतर त्या नाल्यांची समस्या काय हे त्याला माहीत नसते. नाल्या टुंब भरलेल्या असतात. अद्यापही तुम्ही नगरांचं फक्त आमचेच मतं घ्या असं म्हणत नाही, तुम्ही नगरांमध्ये जासाल, नगरांची जेव्हा वास्तविक परिस्थिती तुम्ही पाहसाल, नाल्या भरलेल्या असतात, रस्त्यांचा विकास नसतोय. कारण शहरामध्ये राहणाऱ्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या माणसांच्या समस्या खूप कमी असतात, पण झोपडपट्ट्या एरियांमध्ये जे वंचित लोक राहतात त्यांच्या समस्या काय असतात ते चांगल्या प्रकारे ती माणसं जाणत असतात. नगरसेवकांकडे जेव्हा एखादं निवेदन घेऊन माणूस जातोय तर ते निवेदन घेऊन जात असताना त्याला त्याच्याशी संवाद कसा साधावा हे त्याला साधता येत नाही. आणि त्यामुळे काय होतंय की ते निवेदन दिलंय तर त्या निवेदनावर ते काय घेत आहेत आणि त्यांना धमके देतात. कारण असे आम्ही प्रकरण पाहिली आहे. तर नगरसेवक हा जनतेची जी काय आहे त्या आपुलकीची त्याची भावना असली पाहिजे, तो सहानुभूती दाखवणारा असला पाहिजे आणि सुखदुःखामध्ये मैत्री दाखवणाराही आपला नगरसेवक असला पाहिजे. आणि त्याचबरोबर तो कणखर असला पाहिजे, बुद्धिमान असला पाहिजे आणि जनतेच्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या मांडणाराही असला पाहिजे, तो शिलवान असला पाहिजे. आज नगरसेवक असला पाहिजे अशी मतं सगळेजण मांडतात, हे बरोबर आहे. पण त्याचबरोबर शिक्षणाची अट आपण मानतोय, पण इराणी जी माणसं होती त्यांनी काही जे राजनीतिक शिक्षण घेतलं आहे ते चांगल्या वक्त्यांना ऐकून घेतलं आहे. पण आपण आपली जुनी माणसं पाहतो तर ती शिकलेली नव्हती, पण
आज आपल्याला माहीत पडते की आज MA झालेला माणूस असेल, PhD झालेला माणूस असेल, पण त्याला घरही चालवता येत नाही. आपल्या अडाणी माणसांनी घर चालवून त्यांनी आपली गाव चांगली राबवली आहेत, म्हणजे गावाचा विकास केला आहे, शहराचा विकास त्यांनी चांगल्या प्रकारे राबवला आहे. आणि ते फक्त शिक्षणास नाही तर तो चारित्र्यवान किती आहे हे आपण बघितलं पाहिजे. परंतु आजचा नगरसेवक चारित्र्यवान आहे का असं मी आपणास म्हणजे चॅनलच्या माध्यमातून आपण सगळ्यांना विचारलं पाहिजे. त्याला प्रज्ञा असली पाहिजे, तो शहाणा असला पाहिजे, परंतु शहाणा नसतो. काय पक्षाने जर सांगितलं तर तो पक्षांप्रमाणे वागणारा असतो. त्या पक्षाने त्याला निवडून दिलेलं असते, जनतेने त्याला निवडून दिलेलं असते, हे महत्त्वाचं असते. पक्षाचा तो बांधिलकी नसावा, कारण पक्षाची त्याच्या गड्यामध्ये बेड बांधलेला असतो आणि बेड बांधलेला असल्यामुळे पक्ष जो म्हणतोय तो त्याचा निर्णय असतो. त्यामुळे पक्षाचा त्याने कुठलंही संबंध न ठेवता जनतेच्या काय समस्या आहे, जनतेच्या समस्यासाठी तो महानगरपालिकेमध्ये जाणारा नगरसेवक असला पाहिजे असं मला वाटतं. आणखी प्रश्न विचारणार आहेत. नमस्कार काका. नगरसेवक निवडत असताना प्रामुख्यानं तुम्ही त्यात कुठल्या गोष्टी बघणार आहात? आता त्यांनी तर सांगितलं की नाल्या भरल्या राहतात, कचरा आहे, हे पन्ने आहे. आता ह्या मालटेकडीवर एवढा कचरा राहतो काय. आम्ही जो मॉर्निंग वॉक करणारे लोक आहे, आम्ही स्वतः साफ केली काय, डबे भरू आणि पूर्ण ते क्लबचे पोरं आले, त्यांनी साफ केलं. बस एवढं बोलून मी म्हणजे 2 शब्द करणार. धन्यवाद काका. म्हणजे मला असं विचारायचं आहे का दादा की आपण विद्यार्थ्यांसाठी नेमकं महापालिकेने आणखी कुठल्या योजना राबवल्या पाहिजे? मला असं वाटतंय की आजचा जो विद्यार्थी आहे तो हताश आणि हतबल झाला आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची आज जबाबदारी जी आहे की आजचा विद्यार्थ्याने त्याला माहीत असलेली जी माहिती आहे, कारण तो अभ्यासक असतो, समाजाचा चिंतक असतो, शुभचिंतक असतोय, त्यामुळे त्याने समाजामध्ये जाऊन त्याला माहीत असलेली जी माहिती आहे की नगरसेवक कसा असावा, जसं तुम्ही हे काम करताय, कारण समाजामध्ये चेतना निर्माण करण्याचं काम हे महान काम आहे, जगातलं महान काम आहे. आणि VCN ते करतोय म्हणजे ही खूप मोठी म्हणजे अभिनंदनाची त्यांची गोष्ट आहे. त्यांची शब्दसुमनाने स्वागती करावं असं वाटतंय, कारण आजच्या विद्यार्थ्यांनीच ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. परंतु आजचा विद्यार्थी असा आहे की तो ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊ इच्छित नाही आहे. जर त्यांनी ही खूप मोठी जबाबदारी त्यांना घ्यायची नाही आहे, कारण तो हताश आणि म्हणजे हतबल झाल्यामुळे त्याला असं वाटतं की आपली जबाबदारी नाही आहे, कोणीतरी यावं आणि जनतेला त्यांनी पैशाचे आमिष दाखवून हे करावं. पण विद्यार्थ्याला कुठलीही आमिष नसल्यामुळे त्याने जर 10 दिवसासाठी 15 दिवसासाठी जर मतदान विकू नये, कारण मत विकणे हा गुन्हा आहे, हे जर जनतेला सांगितलं आहे तर सगळ्यात मोठी क्रांती आपल्या देशामध्ये जी 60 वर्षामध्ये जी क्रांती झाली नाही आहे ती क्रांती लवकरात लवकर होऊ शकते असं मला वाटते. दादा तुम्हाला पुढचा प्रश्न माझा असं राहणार आहे की चांगले रस्ते, चांगल्या नाल्या, हायस्मार्ट लाईट या व्यतिरिक्त विकास असू शकतो का, आणि विकासाची नेमकी परिभाषा तुमच्या मनात काय आहे? मी सर्वप्रथम VCN न्यूज चॅनलचं अभिनंदन करतो की तुमच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण अमरावती आणि प्रभागात फिरून नगरसेवक कसा असावा ही कन्सेप्ट घेऊन तुम्ही जे निघाले आहे त्याबद्दल आपण सर्व त्यास अभिनंदनास पात्र आहात. आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारला की रस्ते, नाल्या आणि स्मार्ट विजनबद्दल पुढचं विजन काय, तर माझ्या मते रस्ते, नाल्या हा विषय नाही आहे. विषय हा आहे की नगरसेवक कसा असावा. नगरसेवक माझ्या दृष्टीनं हा असा असावा की ज्याला समाजज्ञान असावं, अभ्यासक असावं, चिकित्सक असावं आणि समाजात राहून लोकांना तो जोडणारा असावं. जातीचं राजकारण करण्याऐवजी त्यांनी समाजातील लोकांना म्हणजे इतरही लोकांना जोडावं. आणि भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. बाबासाहेबाला अपेक्षित जाती निर्मूलन जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे नगरसेवकांनी जातीची पोळी भाजण्याऐवजी सर्व बांधवांना आम्ही प्रथम भारतीय आहो ही कन्सेप्ट पटवून द्यायला हवी. तेव्हा कुठे त्या उभे राहणाऱ्या कॅन्डिडेटला म्हणजे नगरसेवकाला लोकांकडे जाऊन मताची भीक मागण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यांनी जर हे समीकरण त्याच्या 4.5 वर्षात जर कंप्लीट केलं असतं तर आज दारोदारी कुठलाही उभा असणारा नगरसेवक कोणाकडे भीक मागायला गेला नसता आणि त्याला त्याच्या केलेल्या मेहनतीचं फळ त्याला आवश्यकपणे मिळालं असतं. आणि माझं एवढंच मत आहे की नगरसेवक निवडून येऊ अथवा नाही येऊ, रोड, नाले हा का त्यांचा प्रश्न नाही आहे. हे आपण या भारताचे नागरिक आहोत, त्या दृष्टीने आपणसुद्धा या मिशनमध्ये सहभागी व्हावं. आपल्या घरचा कचरा असला तर आपण स्वतः तो परिसर स्वच्छ करून स्वच्छ ठेवतो, नगरसेवकाला बोलवत नाही. त्यामुळे नगरसेवकावर जास्त अवलंबून राहण्याऐवजी नगरसेवकांनी समाज उद्धारक कार्य काय करावं, धर्मनिरपेक्ष राज्य कसं निर्माण करावं, बाबासाहेबाला अपेक्षित लोकशाही प्रधान देश कसा बनवावा ही कन्सेप्ट घेऊन नगरसेवकांनी निघावं. आणि तरुणाच्या बाबतीत मी एवढंच सांगू इच्छितो या VCN चॅनलच्या माध्यमातून की तरुणांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता
स्वाभिमानपणे बाबासाहेबांनी जो स्वाभिमानपणे मतदानाचा हक्क आपल्याला बजावलेला आहे, तो मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावा आणि तेवढ्याच स्वाभिमानपणे तुम्ही वोटिंग केल्यानंतर पुढे निवडून येणाऱ्या नगरसेवकाला प्रश्न करू शकता की बा मी तुला वोट केलं आहे, तुझ्याकडनं मला अपेक्षित नाही की तू आमचे रोड झाडून दे, आमची नाली सफा करून दे, नाही, पण तू या 5 वर्षाकरता तुझा प्लॅन काय आहे, तू किती लोकांना जोडशील. म्हणजे समाजात धर्मनिरपेक्ष राज्य जे आम्हाला कन्सेप्ट आमच्या डोक्यात आहे, बाबासाहेबाला अपेक्षित जे हवं होतं त्याकरता तू काय करू शकतं ते कर. आता तू पक्षाचं कार्य कर, तुला वाटते तुझा पक्ष वाढव तू वाढव, पण लोकांना किती जोडलं हे महत्त्वाचं आहे. मी या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, या अमरावती प्रभागातून जेवढे काही उमेदवार उभे राहू इच्छित असतील तर त्यांनी निवडून आल्यानंतर अथवा निवडून आल्यानंतरही नाही तर त्यांनी एकच कार्य करावं, त्यांचं कार्य निरंतर चालू राहावं लोकांना जोडण्याचं. आज जातीचं राजकारण फार चालू आहे, या जातीच्या राजकारणाला तोडून आपल्याला धर्मनिरपेक्ष राज्य हे बनवायचं आहे. जातीच्या राजकारणाला तोडून आपल्याला एका प्रकारे चांगलं एक धर्मनिरपेक्ष राज्य इथे आपल्याला बनवायचं आहे. पुढचा प्रश्न दादा तुम्हाला असा असणार आहे की पालिकेमध्ये आपण चपराशाची किंवा पिऊनची नोकरी मागतो तेव्हा त्याला किमान शिक्षण हे 12वी लागतं. मग पालिकेमध्ये जेव्हा शिक्षण सभापती निवडला जातो तो पदवीधर असावा अशी अट असावी का? पदवीधर असावी का किंवा नसावी का हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. कारण आज आपण बघतोय की महानगरपालिकेमध्ये 4थी पास असावा, पण ते महानगरपालिकेचे कार्यभार कसं चालतो आहे हे त्याला समजलं असावं. मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं आहे की जो मी PhD होल्डरचं तुम्हाला उदाहरण दिलं आहे की ज्याला घर चालवता येत नाही तो समाज काय चालवणार आहे. आणि मग 4थी पास महानगरपालिकेला असावा की नसावा यावर तरी माझं मत मी व्यक्त, कारण तो त्याच्यामध्ये जर कार्य करण्याची वृत्तीच नसेल तो असेल ना पदवीधर आपण म्हणताय ते ठीक आहे, पण पदवीधर असेल म्हणूनच महत्त्वाचं नाही, त्याच्यात ती जी वृत्ती असतं कार्य करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आता दादा तुम्ही आलात, नगरसेवक कसा असायला पाहिजे तुमच्या मनात सगळ्यात पहिले काय येतं? लोकांच्या समस्या मिटवायला पाहिजे त्यांनी आणि रातबेरात धावून द्यायला पाहिजे लोकांसोबत. आणि आजकालचे नगरसेवक निवडून येतात पण 5 वर्ष दिसतच नाही, नाल्या वगैरे तशाच राहतात, रस्ते नाही बनवत, काही नाही, फक्त आश्वासन देतात की आम्ही बनवू. असं पाहिजे की सगळं काम त्यांनी केलं पाहिजे, जे प्रॉब्लेम्स आपल्या नागरिकाची समस्या ती त्याने मिटवलं पाहिजे बस. प्रामुख्यानं आता आपण महानगरपालिकेला सर्वजण सामोरं जातात, नगरसेवक निवडत असताना तुम्ही त्यात कुठल्या गोष्टी बघणार? क्वालिफिकेशन, घरी बसेल चालेल पण क्वालिफिकेशन जरुरी आहे त्याला आणि हार्डवर्क हे जरुरी आहे. धन्यवाद. आता जी 4 वार्ड 1 प्रभाग ही जी बदलती प्रभाग प्रणाली आहे ही योग्य आहे की अयोग्य आहे, थोडक्यात थोडंसं? मला असं वाटतं आहे की खूप म्हणजे ही जे आता म्हणजे नवीन समीकरणं महानगरपालिकेने किंवा राज्य निवडणूक आयोगाने जे निवडलं आहे, मला असं वाटते की त्यांनी हा जो संकल्प केला आहे खूप चांगला आहे. कारण एक छोटंसं वार्ड असल्यामुळे त्या छोट्याशा वार्डामध्ये ते निवडून येत होते, परंतु आता त्यांचं जे वार्डांचं जे काही आज त्यांनी एकत्रीकरण केलं आहे त्यामुळे अनेक धर्माचे अनेक संप्रदायांच्या लोकांशी त्यांना संपर्क करावा लागणार आहे. आणि आजच्या जे 4चा प्रभाग आहे तर त्याच्यासाठी जनसंपर्काची खूप महत्त्वाची आवश्यकता आहे. आणि जनसंपर्क सगळ्यांशी वाढेल आणि सगळ्यांशी मैत्रीची जी वातावरण आज समाजामध्ये हे जरी 4चा प्रभाग केला असेल तरी मैत्रीचं वातावरण आता या 4च्या प्रभागामुळे निर्माण होईल असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे यावर, बदलत्या प्रभाग प्रणालीवर? माझं तेच मत आहे, राज्य म्हणजे केंद्र निवडणूक आयोगाने जो हा निर्णय घेतला तो योग्य आहे आणि त्यांच्या त्या अभिनंदनास पात्र आहे. मी बोलण्याआधीच सांगितलं होतं की 4.5 वर्ष जर उभ्या राहणाऱ्या कुठल्याही कॅन्डिडेटनं या परिसरात म्हणजे अमरावतीतल्या प्रत्येक प्रभागात फिरून जात तोडो निर्मूलन ठेवून सर्वांना जोडलं असतं तर आज त्यांना ज्या प्रभागात वोट मागण्याकरता एवढा त्रास होऊन राहिला तो त्रास झाला नसता. म्हणजे बाबासाहेबाला अपेक्षित जे धर्मनिरपेक्ष आणि जे लोकशाही आणि जे जात निर्मूलन हवं होतं हे कन्सेप्ट जर यांनी आधीपासून म्हणजे आतापासून म्हणजे 23च्या मतमोजणीनंतर काय होईल माहिती नाही, पण 24 तारखेपासून जर त्यांनी येत्या पंचवार्षिकची ही योजना अंमलात आणली आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रामाणिकपणे कार्य केले की मी एका जातीपुरता मर्यादित न राहता मी सर्वांना माझ्या समावेश सामावून घेईन आणि सर्वांना एकतेचा संदेश देईल आणि सर्वांमध्ये मैत्रीभाव निर्माण करेल आणि सर्वांना बंधुता शिकवेल, हे कन्सेप्ट जर चालू शकले तर भारत हा धर्मनिरपेक्ष होण्यास जास्त वेळ लागणार नाही. बदलत्या प्रभाग प्रणालीवर तुमचं काय म्हणणं आहे सर?
बदलत्या प्रभाग प्रणालीवर हे सामान्य लोकांना काहीच कळत नाही की कोणचा प्रभाग कशात गेलेला आहे आणि त्याच्यामुळं कन्फ्यूज राहतात. म्हणजे मनात जे ठरवून ठेवलेलं आहे आपण की हा आपला उमेदवार चांगला आहे, पण नंतर कळते की आपण त्या प्रभागातच नाही आहे. तर त्याच्यामुळं हे कसं पॉलिटिशियन लोकांनी आपल्या भल्यासाठी करून ठेवलेलं हे एक साधन आहे. तर त्याच्यामुळं मला असं वाटते की प्रभाग निश्चिती ही खूप पूर्वीच झालेली पाहिजे. एकदम निवडणूक तोंडावर आल्यानंतर ही प्रभाग निश्चिती व्हायला नको, असं माझं मत आहे. प्रामुख्यानं जर आपण आता महापालिकेला सर्वजण सामोरं जातात तर नगरसेवक निवडत असताना कुठल्या गोष्टी तुम्ही त्यात बघणार? त्यात माझ्या मते सर्वात प्रमुख ही धर्मनिरपेक्षता असली पाहिजे. चोहीकडे आता आपल्याला दिसून पडते की सगळं जातीवर आधारित राजकारण आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा जातीवरच खेळतो आहे. याच्यामध्ये जसं विकास हा मुद्दा थोडासा मागं पडतो आहे, एज्युकेशन मागं पडतो आहे आणि लोकांना दिसतील असे कामं ते करतात. फक्त त्याच्यामध्ये पैशाचा अपव्यय किती होतो हे कोणीच बघत नाही आहे. मी पाहतो आहे की रुक्मिणीनगरमध्ये बऱ्याच दिवसापासून खोदकाम सुरू आहे. ते साईडचे रस्ते बनवतात, पेव्हिंग ब्लॉक लावतात, दुसरी कंपनी येते तिथे गड्डे खोदतात, नाली खोदतात, पुन्हा पेव्हिंग ब्लॉक लावतात, पुन्हा रोड होते. रोड उंच होत चाललेल्या लोकांचे घरं गड्ड्यात दबत आहे. तुम्ही विवेकानंद कॉलनीमध्ये जाऊन पहा, 20-20 फूट अंदर घरं दबलेले आहे. म्हणजे रोड असा वर दिसतो, घर त्यांचं गड्ड्यात आहे. लोकांनी आता ती जे बाँड्री वॉल असते त्याच्यावर दुसरी वॉल तयार केलेली आहे. तर हे कोणीच पाहत नाही, फक्त रोड बनवतात, त्याच्यावर 4 इंचाचं ते डांबर टाकून देतात आणि आपले मतं घेऊन जातात. त्याच्यामुळं जनतेला कुठंतरी फसल्यासारखं वाटते. कोणीही दीर्घकालिक ज्याला आपण म्हणतो दीर्घकालिक सुधारणा ही करत नाही. तात्कालिक सुधारणा होते काही काळासाठी आणि चालले जातात लोक. तर प्रेक्षको, आता आपण आहोत शिवटेकडीच्या पायथ्याशी आणि इथे आपल्याकडे काही मान्यवर मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांना महापालिका निवडणुकीबद्दल काय वाटतं? सर, सगळ्यात पहिला प्रश्न असा तुम्हाला राहणार आहे की नगरसेवक तुमचा कसा असायला पाहिजे, तुमच्या मनात काय येतं? नगरसेवक आमचा असा असायला पाहिजे, त्यांनी आपल्या प्रभागाचं पूर्ण लक्ष दिलं पाहिजे साफसफाईवर आणि प्रभागातले जे साफसफाई आहे, प्रभागातले रस्ते आहे, हे सर्व नीटनेटके असायला पाहिजे. असा नगरसेवक पाहिजे. तुमच्या मनात काय येतं, नगरसेवक कसा असायला पाहिजे? नगरसेवक हा सर्व समस्या प्रभागाच्या त्याने सोडायला पाहिजे. रस्त्या नाल्या आणि प्रत्येकाच्या सुखादुःखात तो सहभागी असायला पाहिजे. नगरसेवक कसा असायला पाहिजे, तुमच्या मनात काय येतं? नगरसेवक असा पाहिजे की जो त्याची सामाजिक बांधिलकी असली पाहिजे, त्याची त्या विभागाप्रती तो अत्यंत लोकप्रिय असला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे त्याचे कामाचे महत्त्वाचे कामं आहेत ते त्यांनी खरोखरी भ्रष्टाचार न करता, अजिबात भ्रष्टाचार न करता त्यांनी कामं केली पाहिजेत. आणि त्यांनी स्वच्छता सगळ्यात जास्त प्राईम इम्पॉर्टन्स 3 गोष्टींवर द्यायला पाहिजे. एक तर भ्रष्टाचार कोणीही करत असेल तर त्याच्यावर निर्मूलन, दुसरी गोष्ट म्हणजे की स्वच्छता अत्यंत ठेवली पाहिजे, तिसरी गोष्ट म्हणजे त्या विभागातले जेवढे लोक आहेत त्यांना शिक्षण बरोबर मिळतं आहे की नाही, लहान मुलांपासून तर, आणि वैद्यकीय सेवा त्यांना सगळ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि त्या विभागाचा रस्त्यापासून सर्व व्यवस्थित घरोघरी तो इतका चांगला गेला पाहिजे की एकदा प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की पुढच्या 5 वर्षानंतर की हाच निवडून यायला पाहिजे, असा नगरसेवक पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की त्याला प्रत्येक गोष्टीची प्रत्येकाची ओळख होऊन जाते आणि टॅक्सेशन वगैरे जे काय असेल त्या प्रमाणात ते सर्व दृष्टींनी तो एक आपल्या घरातला माणूस आहे असा नगरसेवक पाहिजे. काका, ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेनं कुठल्या कुठल्या सुविधा आणखी राबवायला पाहिजे? ज्येष्ठ नागरिकांकरता महापालिकेनं कुठल्या सुविधा राबवायला पाहिजे? ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा म्हणजे 2 गोष्टी आहेत फार महत्त्वाच्या. एक तर म्हणजे त्यांची हेल्थ फार महत्त्वाची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना एक प्रकारचा आधार वाटला पाहिजे. महानगरपालिकेत आपण कोणतेही काम केलं, आपलं कोणतेही काम असलं तर त्याला प्रायोरिटी देऊन काम केलं गेलं पाहिजे, असं ज्येष्ठ नागरिकांना वाटलंच पाहिजे. धन्यवाद काका. काका, आपण आता सगळेजण महापालिका निवडणुकीला सामोरं जात आहोत.
नगरसेवक निवडत असताना त्यात प्रामुख्यानं तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी बघणार आहात? पहिले बघणार आहे की तू घरचा चांगला असला पाहिजे नगरसेवक, भिकार चोट नसावा. काऊन की पहिले कमिशनच्या मागं लागतात, राहायला विकास भकात चालू होऊन जाते. पुन्हा क्वालिफाईड पाहिजे आणि चांगल्या संस्कारातला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. नाही तर सगळे म्हणजे आजकाल म्हणजे जवळचे हे ते रंगबाज्या करून निवडून येतात. तसं व्हायला नको. तुम्ही कुठल्या गोष्टी म्हणजे नगरसेवक निवडत असताना त्यात प्रामुख्यानं तुम्ही कुठल्या गोष्टी बघणार? तो व्यवस्थित असला पाहिजे, त्याचा काही प्रत्येकासोबत जुळला पाहिजे, कोणत्या जाती धर्माचा एका सोबत नसला पाहिजे आणि तो प्रत्येकाच्या कामात आला पाहिजे, असा नगरसेवक हवा. प्रामुख्यानं नगरसेवक निवडत असताना त्यात तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी बघणार? आता नगरसेवक हा सर्वसामान्य जनतेतून असायला पाहिजे आणि तो क्वालिफाईड सुशिक्षितही असायला पाहिजे आणि तरुणसुद्धा असायला पाहिजे. सर्वसामान्याची काळजी घेणारा पाहिजे किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम असतील, घरकुल आहे, अजून राशन कार्ड आहे, आणखी काही नाल्या आहेत आणि ट्यूबलाईट आहेत, हे सर्व काही करणारा असा हे पाहिजे. कमिशन न करणारा आणि भ्रष्टाचार न करणारा असा विशेष व्यक्ती असायला पाहिजे. ठीक आहे. जसं आपण काका बघतो की शासकीय कार्यालयामध्ये किमान निवृत्तीचं वय हे 60-65 असतं, तसं इथे पण महापालिका निवडणूक लढत असताना उमेदवाराला वयाचं बंधन असावं का? हो, बिलकुल असायला पाहिजे आणि तो तरुण आणि सुशिक्षित असायला पाहिजे आणि तरुण लोकांना, नवीन तरुण लोकांना संधी मिळायला पाहिजे आणि तेच आलेले लोक आणि परत ते उभे राहतात आणि तेच माया पैसा जमा करतात. यापेक्षा नवीन जर एखादा तरुण व्यक्ती असला तर त्याचा नोकरीपेक्षा तो त्यांचं एक उदरनिर्वाह म्हणून नगरसेवकाचं काम करू शकतं. तुम्हाला काय वाटतं तो हॅलो, नगरसेवक तुम्ही जे विचारल्याप्रमाणे की नगरसेवकाचं वयोमर्यादा खरोखर 60 किंवा 65पेक्षा कमी असायला पाहिजे. कारण की काय वाढत्या वयानुसार त्याचं म्हणजे कार्यक्षमतासुद्धा कमी होते. त्यामुळे यंग असेल तर तो चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल आणि आणि त्यांनी नगरसेवकांनी ज्या समस्या आहेत, ज्या नागरिकांच्या ज्या समस्या त्यांच्या प्रभागातल्या त्या त्यांनी म्हणजे सावरायला पाहिजे, करायला पाहिजे पूर्ण, असं माझं मत आहे. नगरसेवक हा प्रामाणिक असावा आणि जो म्हणजे समाजासाठी जे सगळे जे कामं आहेत त्याचे कामं सगळ्या पद्धतीचे आहेत, ते कामं त्यांनी करावे असं मला वाटते. बिलकुल. आता सध्या स्थितीत राज्य निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतलेला आहे 4 वार्ड 1 प्रभाग, ही प्रभाग प्रणाली योग्य आहे की अयोग्य आहे? ही चुकीची आहे. 4 वार्डाचा 1 प्रभाग जो केलेला आहे तो चुकीचा आहे. कारण असं आहे की एवढा मोठा प्रभाग केला आहे आणि त्याला समजा विकासाचं काम करायचं असलं तो लक्ष देऊ नाही शकत. बिलकुल तो इथून चालू केला, समजा इरविन चौकापासून चालू केला तर चपराशी पुऱ्यापर्यंत दिला आहे, त्याच्या मधात तो विकासच करू नाही शकत. एखादा मग त्याच्यात 4 लोक असतात, एखादा काम करतो, दुसरा काही काम करत नाही, तो स्लिपिंगसारखा असतो. हे चुकीचं आहे. बदलत्या प्रभाग प्रणालीबद्दल तुमचं मत काय? बदलत्या प्रकार याच्याबद्दल ते आहे की जो मोठा प्रभाग आहे तो नको आहे आपल्याला. छोटा जो आहे त्याच्यामध्ये तो स्वतः जाऊन तो सगळे संबंधित कामं करू शकते आणि तो योग्य विकासही करू शकते. पण तो इतक्या मोठ्या एखाद्या आमदाराच्या मतदारसंघासारखा हे झाला त्याच्यात आपलं अल्पसंख्याक लोकांना सुद्धा त्याच्यात वाव मिळणार नाही, कोणत्याही पद्धतीचा त्यांना वाव मिळणार नाही किंवा कुठलंही काम होणार नाही. कारण तो म्हणून तो पाहतीन, त्याच्यावर पाहतीन, हे 4 जण असतील तर 4 एकामेकावर पाहतील. ते जर विरोधी पक्षाचे असले तर ते एकामेकावर कुरघोडीसुद्धा करतील. तुमचं काय मत आहे बदलत्या प्रभाग प्रणालीवर? प्रभाग हा फार मोठा असल्यामुळे तर प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागामुळे लक्ष देता येत नाही. त्यामुळे प्रभाग हा फार छोटा असायला पाहिजे. त्याच्यामुळे तो व्यवस्थित या प्रभागावर लक्ष देऊ शकेल. काही नगरसेवकांचं असेल ते माझं काम नाही आहे, तुमच्या तिकडचा एरिया आहे, काही नगरसेवक म्हणजे तो माझा एरिया नाही आहे, त्याच्यामुळे फार कामाचा हे खंड पडेल कामाचा. काका, चांगले रस्ते, चांगले लाईट्स, हाय स्मार्ट सिटी विजन हे सगळं मान्य आहे, पण या व्यतिरिक्त विकास म्हणजे काय असू शकतो आणि विकासाची नेमकी परिभाषा काय? हा चांगले रस्ते, चांगले लाईट्स प्लस स्वच्छता मेन आहे. नाहीतर स्वच्छता असं आहे की कचरा पडलेला आहे, तिथे गंदगी आहे, कोणी स्वीपर येत नाही, काही नाही, साफसफाई नाही. ते मेन आणि स्वास्थ्य
दवाखाने चांगले राहिले पाहिजे. म्हणजे जे महानगरपालिकेचे दवाखाने असतात ते कधी चांगले राहत नाही, तिथे साफसुथरं राहत नाही. आणि प्रभागात मागच्या वेळेसही प्रभाग होता, त्या प्रभागात आमच्या इथे पण असा झाला आहे की जे दुसरे लोक आमच्या प्रभागातला जो वार्डातला होता तोच काम करायचा, दुसरे तिकडचे जे नगरसेवक होते त्यांनी 5 वर्ष येऊन बघितलं पण नाही. त्यांनी एवढंच म्हटलं की हा माझा एरिया नाही आहे, हा त्याचा एरिया आहे, त्यांनीच काम करावं तिथे, असं आहे. नेमकी काका विकासाची परिभाषा काय आहे? चांगले रस्ते, चांगला नाला हे तर होतं राहील, आणखी विकास म्हणजे नेमका काय काय असायला पाहिजे? विकास म्हणजे प्रत्येक ठिकाणी लहान मुलासाठी खेळण्यासाठी मैदान वगैरे असायला पाहिजे, त्यांच्या शिक्षणाचं सोय बघायला पाहिजे. आणि नगरसेवकांनी प्रत्येक फॅमिलीची म्हणजे त्याचा एक प्रभाग हा फॅमिलीसारखा असायला पाहिजे की बा हे म्हणजे माझी पूर्ण फॅमिली आहे, याची जी समस्या मी ते पूर्ण करू शकतो का, हे त्याचं स्वतःचं मत असायला पाहिजे. हे तर सकाळी आला आणि संध्याकाळी दिसलाच नाही असा नगरसेवक आपल्याला नको. येणाऱ्या महापालिका निवडणुकीबद्दल, नगरसेवकांबद्दल त्यांना काय अपेक्षा आहे हे जाणून घ्यायचं आहे. काका, ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेने किंवा नगरसेवकांनी अशा कुठल्या योजना सुरू करायला पाहिजे, कुठली ठोस पावलं उचलायला पाहिजे? महानगरपालिकेमध्ये आता अनेक असे गार्डन आहे त्या कोणत्याही कामाचे नाही आहे, ते जेणेकरून तिथे ज्येष्ठ नागरिकांना बेंचची व्यवस्था, गार्डनची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, अशा अनेक व्यवस्था करून द्यायला पाहिजे. आणि अनेक ठिकाणी असे गार्डन आहेत का ते अजूनही म्हणजे डेव्हलप झालेले नाही, म्हणजे असे कुत्रे मात्रांनी असे बेकार झालेले आहे. ते जर सुधारणा केली, बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था होते. आणि विशेषतः अनेक ठिकाणी गार्डनमध्ये मंदिरं बांधली गेली होती, पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आला, यांनी एवढ्या एवढ्या तातडीने घेतला की 96 का काही असे अनेक मंदिरं पाडण्याची योजना केली, पण जे गड्डे आहेत ते दुरुस्त नाही करून राहिले. हे एक मोठी नगरपालिका हे आमची आजच्या याची सूचना आहे. अहो, तुम्ही मंदिर पाडासाठी नाही आहे, बांधासाठी आहे नगरपालिका. तुम्ही मंदिरं पाडून राहिले, जिथं मंदिरामध्ये जे भावना असतात लोकांच्या, तिथं एक संस्कृती भेटून राहिली लहान मुलांना, हे तर तुम्ही जाणून घ्या. आणि ते मंदिर पाडून करता का? सुप्रीम कोर्ट काही करत म्हणलं लावतं, तुम्ही करालच का? त्यांना सांगा ना सुप्रीम कोर्ट हे शक्य नाही आहे. सुप्रीम कोर्ट येऊन पाहून नाही राहिलं तरी तुम्ही मंदिरं पाडून राहिले, कशासाठी पाडता? जेणेकरून तिथं बायांची, मुलांची संस्कृती भेटून राहील, तुम्हाला अध्यात्म भेटून राहिलं, त्या अध्यात्मामध्ये तुम्हाला काहीतरी रस भेटेल, तुमची येणारी पिढी काहीतरी चांगली होईल. तुम्ही मंदिरं पाडायची योजना केली, आमच्या आपल्या टोपेनगरचं मंदिर पाडलं म्हणून मला ही माहिती आहे, म्हणून कशासाठी केलं तुम्ही? कारण नसतं. आज ते ग्राउंड पहा तुम्ही, ज्यावेळेस अगोदर मंदिर असताना ते कसं होतं, आज जाऊन पहा. या तुम्ही नगरपालिकेत कधी आले नाही पाहिले का पाडलं आपण मंदिर म्हणून. ह्या ज्या योजना आहे तुम्ही, आणि मी एक नगरसेवक आहे, 2 जे प्रणाली म्हणता तुम्ही, ती एक चुकीची आहे. एकटा नगरसेवक जर एका वार्डात जर ठेवला त्याच्या सगळी जबाबदारी राहील. आजची परिस्थिती अशी काही काही नगरामध्ये हे काम माझं नाही, त्या बाईचं त्या वार्डाचं काम माझं नाही, तो म्हणते अर्धा रस्ता करतो, तो करतो, अर्धा रस्ता तो करतो. अरे काय चाललं का तुमचं? कशासाठी करून राहिले तुम्ही? अरे विकास करा ना तुम्ही. विकास करायचा चांगल्या पद्धतीनं करा. विकासासाठी तुम्ही 1-2 हा माझा नाही, तो माझा नाही, कशाला? निधी कोणाचा आहे? ज्याचा निधी आहे तोच खर्च नगरपालिकेचा आहे. पण तो वार्डामध्ये काय 2-4 जण झाले तर आता विकास तर होणेच नाही, 100% होणे. फक्त भांडणं होणे, तो माझा नाही, नागरिकाला त्रास, 100% त्रास. ही जी योजना आहे, प्रणाली जी लावली चुकीची आहे. 4 नगरसेवक नको आहे, एकच नगरसेवक. वार्ड प्रणाली पाहिजे होती. वार्ड प्रणालीमध्ये कारण का प्रत्येक माणूस त्या नगरसेवकाला भेटत होता, त्याचं काहीतरी जबाबदारी होती. आज जबाबदारी नाही, विभागामध्ये जबाबदारी राहिली नाही. आणि त्याच्यामुळे विकासाचं तुमचे भांडणं राहील, हा निधी माझा नाही, तो निधी माझा नाही. 100% आपली जबाबदारी ते झटकणार आणि विकास होणार नाही. आपले काम फक्त 4-5 वर्ष ते नगरसेवक राहतील, त्याच्यानंतर स्वतःच म्हणतो मी बाबा रे नगरसेवक राहत नाही. ही अशी परिस्थिती येणार आहे. ठीक आहे काका, मग एक जाता जाता प्रामुख्यानं जर महापालिकेला आपण सगळेजण सामोरं जातात, नगरसेवक निवडत असताना त्यात तुम्ही कुठल्या गोष्टी बघणार आहात? नगरसेवक हा सुशिक्षित असावा. पहिली गोष्ट त्याला त्या राजकारणातली जाण असावी. आणि काय आता कसं झालं आहे, बरेच ठिकाणी होऊन राहिलं का ज्या नगरसेवकाला सही करताना तेही नगरसेवक निवडून आल्या, त्याच्या सहीमुळे मोठमोठे कामं चालतात. पण तो अशिक्षित असल्यामुळं हे म्हणजे कारण का देशातले आपले दुर्दैव आहे का या जे आपण रिझर्वेशन या गोष्टी करून राहिलो हे असं. अरे त्याला शिक्षणच नाही तर काय रिझर्वेशन करता? कशासाठी करून राहिलं तुम्ही? त्याला कमीत कमी सही करताना आपण कशावर सही करतो, कोणतं टेंडर निघून कशासाठी सही करतो हेही माहीत नसते, तरी तो एक मोठ्या पदावर असतो. कशासाठी आहे? मोठी म्हणजे दुर्दैवी अवस्था आहे, बिलकुल 100% दुर्दैव अवस्थेमध्ये आहे. त्याला साधा चपराशीसाठी तुम्ही राजे मॅट्रिक मागता. एवढ्या मोठ्या नगरसेवक आमदार असतो, त्याला शैक्षणिक पात्रता काहीच नाही. काहीतरी ठेवा ना, त्या शैक्षणिक पात्रता ही ठेवलीच पाहिजे.
शैक्षणिक पात्रता मोठमोठे आता मला सांगा, आज साधारण एखादा जिल्हा परिषद सदस्य म्हणायचं कलेक्टरला भेटायला जातो, त्याला हे माहीत नसते कलेक्टर काय साठी काय म्हणून राहिले. ह्या विचार आपलं भमसारखं पाहत राहतो. अरे तू नगरसेवक आहे कोणतं काही जरी असेल, पण त्याला शैक्षणिक पात्र नाही, तो त्या समोरच्या माणसाला फेस कसा करणार. कमीत कमी तुम्ही कुठे जाता शाळेत, त्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जात असाल, त्याच्या समस्या काय तुम्हाला माहिती पाहिजे. तो समोरचा सांगून काय राहिला का कोणती ई लर्निंग आली आहे वगैरे वगैरे हे नाही समजून पाहिलं कोणाला, तर तरी आपण त्या गोष्टीला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि शैक्षणिक पात्र हे आवश्यक आहे. आणि जेणेकरून तुम्हाला त्या वार्डातून कोणताही जर मेंबर निवडून नेऊन राहिलो आपण, तर त्याची एक क्वालिटी असायलाच पाहिजे. कारण का कामाची आणि त्या समस्याची अनेक कामं असतात. नगरसेवक असो, जिल्हा परिषद सदस्य असो, कोणी असो, त्याला ते कामाची आवश्यकता आहे. तर प्रेक्षको, आज आपण सकाळी आपली व्हीसी न्यूजची टीम शिवटेकडी परिसरात आली होती. इथे सकाळी फिरायला येणारे लोक, त्यांच्याशी आपण संवाद साधला. येणाऱ्या महापालिका निवडणुकीबाबत त्यांना काय वाटतं, त्यांचा नगरसेवक कसा असायला हवा, त्यांच्या अपेक्षा सगळ्या जाणून घेतल्यात. तर आणि आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रभागाकडे.